वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिली, त्यानंतर त्यांना माफी मागण्याची उपरती झाली। तर गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 28 एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार आहे। दुसरीकडे गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। दुग्धाभिषेक आणि प्रतिमेला जोडे असं वेगवेगळं चित्र आमदार संजय गायकवाड यांच्या बाबतीत एकाच वेळी बघायला मिळालं। प्रतिमेला जोडे मारून गायकवाडांनी केलेली शिवीगाळ आणि धमकीचा निषेध करण्यात आला। तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळामध्ये संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलं। संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला दुग्धाभिषेक केला। त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, कुणीही महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केलं तर त्याला ठोस प्रत्युत्तर देऊ असा इशारा दिला। गेल्या 2 दिवसांपासून संजय गायकवाड चर्चेत आहेत। तसं पाहिलं तर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून संजय गायकवाड माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमात झळकत असतातच। यावेळी गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाडांनी संतप्त होऊन फोन केला आणि आंबींच्या विरोधात चुकीचे शब्द वापरले, चुकीची भाषा वापरली। शाळपण शिकू नको, लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। व्यवस्थित नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी। संजय गायकवाड यांच्या या भाषेवरून कोल्हापूर आणि नगरमध्ये आंदोलनं करण्यात आली। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचनही करण्यात आलं। राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून चौफेर टीका सुरू झाली। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली। संजय गायकवाडने समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। संजय गायकवाडने समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। संजय गायकवाड यांनी माफी मागितल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायकवाडांना योग्य ती समज देतील असं वक्तव्य केलं होतं। पुस्तक येऊन 40 वर्ष झाली आहेत आणि तेव्हा असा वाद निर्माण करणं किती योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। शिवराळ भाषेवरही नाराजी नोंदवली। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी नाराजी व्यक्त केली। आमदार रोहित पवारांनीही गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही भूमिका घेत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, पण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला। परिणामी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीकरता 28 एप्रिलला संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे। ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे। आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे।
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बाजूनं जसे समर्थक मैदानात उतरलेत, त्याच प्रकारे पुस्तकाला विरोध करणाऱ्यांनीही त्यांची भूमिका मांडली. गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी हिंदू राष्ट्र समितीनं केली आहे. या पुस्तकामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदू राष्ट्र समितीकडून करण्यात आला. आज एकतर एकेरी शब्द आहेच आणि त्याच्यामध्ये खोटा इतिहास सगळा लिहिलेला आहे. भवानी मातेने तलवार दिलेली तर ती दिलेली नाही. छत्रपती शिवरायांना तिथे एकेरी शब्द जवळजवळ 133 वेळा त्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे की शिवाजी म्हणून. तर ह्यांच्या आस्था छत्रपती शिवरायांच्या बद्दल नाही, ह्यांचा कायम सरळ जे आतंकवाद आहेत त्यांच्या बाजूने ह्यांचे झुकतं माप आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि आमची मागणी आहे की ह्या पुस्तकावर बंदी घालावी. आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितली. जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिल्यावर संजय गायकवाड यांना उपरती झाली. पण उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यावर तरी आमदार संजय गायकवाड सुधारणार आहेत की नाही हे त्यांच्या पुढच्या वर्तनावरूनच स्पष्ट होईल. आणि वर्तन सुधारलं नाही तर भविष्यातही अशीच आंदोलनं सुरू राहतील. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.